नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण छत्रपती संभाजीनगर कारागृह या ठिकाणी ग्राउंडची मार्क लिस्ट आलेली आहे। तर त्यानुसार आपण किती मार्क पडलेले आहे, कशा पद्धतीने मार्क पडलेले, अजून पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणचे देखील काही ग्राउंड काढायचे बाकी, काही व्हायचे बाकी आहे। त्यानुसार आपण या ठिकाणी कसा कट ऑफ लागेल याच्यावर एक लक्ष ठेवूयात आणि कशा पद्धतीने उमेदवारांना मार्क आहेत या ठिकाणी पाहूयात। आता या ठिकाणी जवळजवळ जे स्टार्टिंगचे आहेत ते डायरेक्ट 50 मार्कावाले आहेत। जवळजवळ 50 मार्कावाले किती आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहू। आता ही जास्त ते कमी मार्क अशी मेरिट लिस्ट आहे। आता 50 मार्कावाले जवळजवळ 108 जण आहेत या ठिकाणी 50। त्यानंतर 48, 47 म्हणजे मीडियम रेंजमध्येच या ठिकाणी मार्क्स आहे विद्यार्थ्यांना। 47 तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। तर आपण 25च्या पुढं किती जणांना मार्क आहे आपण ते पाहूयात या व्हिडिओद्वारे। पंचवीस 25 मार्क आलेले आहेत। तर याद्वारे आता या ठिकाणी 25 मार्कावाला विद्यार्थी आहेत। ते यावा 25 म्हणजे जवळजवळ ज्यांनी 25 मार्काच्या वर मार्क घेतलेले आहेत असे टोटल विद्यार्थी या ठिकाणी 30,714 30,714 असे उमेदवार आहेत की ज्यांनी 25च्या पुढं मार्क घेतलेले आहेत। आता त्यानुसार आता या ठिकाणी कसा कट ऑफ लागतो हे लवकरच कळन। तर त्यानुसार ही मार्क लिस्ट आलेली आहे ग्राउंडची खाली। आणि टोटल या ठिकाणी जी टोटल विद्यार्थी संख्या होती, जी टोटल संख्या होती ती आहे 39,676 ही टोटल संख्या होती। त्यापैकी जी आधीच तुम्हाला सांगितली तेवढेच विद्यार्थी या ठिकाणी की 25च्या पुढं मार्क आहेत। आणि आता लवकरच याचा देखील कट ऑफ जाहीर होईल। हा कट ऑफ कितीपर्यंत लागतो हे कळेलच आपल्याला आता। तरी विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना चांगले मार्क आहे त्यांनी कसून तयारी करा, कारण येत्या काळात तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्या आणि यशस्वी व्हायला आणखीन मेहनत करा।